लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ई-केवायसी साठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मंत्री आदिती तटकरे यांची ट्विट करत ही माहिती आहे। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठीची मुदत आज संपणार होती। आदिती तटकरे यांनी ट्विट केले। त्यांनी असं म्हटलंय की काही अडचणींमुळे लाडकी बहीण योजनेमधील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण करता आली नाही। याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तसंच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्यांनी अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडे जमा करावीत। राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। अमराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांकडून या संदर्भातली याचिका दाखल करण्यात आली आहे। मनसेची मान्यता रद्द करण्याचे आयोगाला आदेश द्या असा उल्लेख याचिकेमध्ये आहे। याचिकेमधून उत्तर भारतीय अमराठी भाषिक शब्द वगळा असे कोर्टाचे निर्देश आहेत। 4 आठवड्यामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे सरकार आणि निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आले। पुढच्या बातमीकडे वळूयात। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात बातमी आहे। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला मुदतवाढ मिळालेली आहे। 14 तारखेला दिग्विजय पाटील यांनी जेडीआरकडे मुदतवाढीसाठी अर्ज केलेला होता आणि शासनाने 15 दिवसांच्या ऐवजी 7 दिवसांची मुदत वाढवून दिलेली आहे। 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरण्यासंबंधी जेडीआरनं अमिडिया कंपनीला नोटीस दिली होती आणि त्यावर आपलं म्हणणं सादर करण्यासाठी अमिडिया कंपनीला 24 तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे। पुण्यामधल्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भातलीच बातमी। मुठे समितीचा चौकशी अहवाल हा आज सादर केला जाणार आहे। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांकडे अहवाल सादर केला जाणार आहे। अहवाल सादर केल्यानंतर दोषी कोण ते समोर येणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी ताकदीनं माझ्या विरोधात लढल्या असं तानाजी सावंतांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादीला माझ्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही। शिंदेच्या सेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या शब्दात टीका आहे। आमच्या 60 आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादीनं कसं काम केलं हे आमदार सांगतात। तानाजी सावंत यांचा हा गौप्यस्फोट आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने एक ताकदीनं माझ्या विरोधात इथं लढल्या, मग त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचा? आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काही गरज नाही। माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे आमचे सगळे 60 आमदार आहेत। प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती परत भाष्य करायचं काही कारण नाही। सुनील तटकरेंनी समोर बसून विकास कामांवर चर्चा करावी। मंत्री भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरेंना हे आव्हान दिलंय। महाडमध्ये मला कुठेच विकास कामं दिसली नाहीत असं वक्तव्य तटकरेंनी केलेलं होतं। महाड कुठे नेऊन ठेवलं असा सवाल सुनील तटकरेंकडून उपस्थित करण्यात आला होता। महाडच्या मतदारांच्या समोर खूप अजेंडे आहेत आणि गेले 4 वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत। अशा वेळेला जे म्हटलं गेलंय, मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही 1000 कोटी रुपयाचा निधी आणला। शहरामध्ये मी फिरलो, दुर्बीण लावून बघितलं, जाड भिंगाचा चष्मा लावला, तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही। प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली, ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवलं आहे महाड अशी स्थिती गेल्या 4 वर्षात झालेली पाहायला मिळते। अजून खूप काय वेळेवरती बोलायला। दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या। त्यांना सांगा जर हिम्मत असेल तर एकदा बसा बरे आमच्या या मैफिलमध्ये, मग प्रश्न उत्तर होऊन जाऊ द्या की भरत शेठला उगाच 4 वेळेला निवडून दिलं का या जनतेने। आणि आम्ही सांगितलेलं आहे ना, जर आम्ही खरोखर महाड शहरामध्ये काही विकास कामे केली असतील तर जनता आम्हाला अशी सत्ता देईल। मीरा भाईंदर प्रशासनाला उपमुख्यमंत्री शिंदेंनी तंबी दिली आहे। रस्त्यांच्या खड्ड्यांवरून शिंदेंनी पालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मांना खडेबोल सुनावले। रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्याचे आणि नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच संवाद उपक्रमांतर्गत राज्यामधील सरपंचांसोबत ऑनलाईन संवाद साधला। राज्यामधील हजारो सरपंच या व्यासपीठासोबत जोडलेले आहेत आणि या माध्यमातून 23,000 सरपंचांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला। ग्राम विकासाशिवाय आपल्या राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले।
आणि म्हणूनच आपण मागच्या काळामध्ये हा निर्णय घेतला की सरपंचांच्या थेट निवडणुका करायच्या आणि लोकनियुक्त सरपंचांनी त्या गावाला नेतृत्व दिलं पाहिजे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना या जर एकत्रित केल्या तर कुठलंच गाव मागे राहू शकत नाही. जलयुक्त शिवार सारखी योजना त्या ठिकाणी राबवली. या योजनेने केवळ जलसंधारण साधलं नाही तर या योजनेने गावात नेतृत्व तयार केलं. सरकारच्या योजना वाऱ्यासारख्या आहेत ज्या खूप उपलब्ध आहेत, पण जोपर्यंत सरपंच रूपी आपला जो त्या ठिकाणी पंप आहे हा पंप त्या सगळ्या योजना आपल्या गावाच्या ट्यूबमध्ये भरत नाही तोपर्यंत गावामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. आणि म्हणून आज शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेती असेल, रोजगार असेल, महिला बाल विकास असेल, वनचं क्षेत्र असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण क्रांतिकारी बदल करू शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणात योजना उपलब्ध आहेत.